अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे चैत्र दुर्गाष्टमी आणि या दिवशी मुख्य दरवाजावर ही एक वस्तू आवर्जून लावा। त्याचबरोबर त्याचे काय फायदे आहे, कसे लावायचे आहे याची माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही वस्तू लावल्यानं वाईट बाधा, नजर दोष, भांडणं, कटकटी दूर होऊन माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात वास्तव्य करेल। तर बघा, 64 योगिनी यंत्र ही ती वस्तू आहे आणि ही वस्तू तुमच्या मुख्य दरवाजावर लावायची आहे। तर ती कशी लावायची याची संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे 5 एप्रिल 2025 वार शनिवार आणि चैत्र दुर्गाष्टमी आहे। तर चैत्र दुर्गाष्टमीच्या दिवशी मुख्य दरवाजावर हे 64 योगिनी यंत्र जे आहे ते तुम्हाला लावायचं आहे। तर बघा, दुर्गाष्टमीला आपल्या मुख्य दरवाजाला 64 योगिनी यंत्र लावलं जातं। त्याचबरोबर बघा, हे यंत्र तुम्ही अगदी दर महिन्यातील अष्टमीच्या तिथीला जरी लावलं तरी चालतं, परंतु त्यातल्या त्यात बघा चैत्र महिन्यातील दुर्गाष्टमी आहे, दुर्गाष्टमी तिथीच्या दिवशी लावणं अतिशय फायदेशीर, त्याचे लाभ जे आहे ते अधिक प्रमाणात होत असतात। तर बघा, अजूनही काहींच्या दरवाजावर हे 64 योगिनी यंत्र जर लावलं नसेल तर उद्या दुर्गाष्टमी आहे तर आवर्जून लावा। तर आणि ऑलरेडी लावलेलं असेल तर देखील काय करायचं, कशी पूजा करायची ते देखील या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बघा, उद्या काय करायचं आहे तुम्हाला, हे 64 योगिनी यंत्र अगदी तुमच्या जवळपास कुठे केंद्र असेल तर तिथल्या शॉपवर तुम्हाला हे सहज मिळून जाईल। अतिशय स्वस्त असं हे 64 योगिनी यंत्र आहे, परंतु ते तितकंच बघा प्रभावी असं यंत्र आहे। तर काय, तुमच्या घराला, जीवनाला, स्वप्नांना सुरक्षा प्रदान करणारं हे 64 योगिनी यंत्र आहे। बघा, या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात असलेल्या या दैवी शक्तीची ताकद, जी तुमची आईप्रमाणे काळजी घेते। हे यंत्र लावल्याने सर्वात प्रथम काळभैरव व महाकाली मातेची कृपा होते। 64 योगिनी यंत्राच्या पूजनाने घरामध्ये माता लक्ष्मी आणि माता सरस्वतीचे आवाहन होते। वास्तूमध्ये 64 योगिनी यंत्राचे महात्म्य फार मोठे आहे। 64 योगिनी ह्या माता आहेत, तसेच त्या आईच्या भूमिकेत असतात। त्या निरंतर बघा काळभैरव, दत्त महाराज देवतेच्या सेवेत देखील असतात। दुर्गाष्टमी आणि कालाष्टमीच्या काळात यांची पूजा होते। 64 योगिनी यंत्र लावल्याने घराबाहेरील दुष्ट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचं, व्यवसायाचं बघा संरक्षण जे आहे ते करते। हे यंत्र घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बघा बाजूस लावायचं आहे। बघा, आता मुख्य दरवाजाला जर सेफ्टी डोअर असेल तर तुम्ही सेफ्टी डोअरला देखील लावू शकता। तर काय करायचं आहे, ते 64 योगिनी यंत्र जे आहे ते घ्यायचं आहे, त्याला हळदी कुंकू लावायचं आहे, स्वतःला देखील लावून घ्यायचं आहे आणि बघा ते हातात घेऊन तुम्हाला 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करून तुम्हाला हे 64 योगिनी यंत्र तुमच्या मुख्य दरवाजाच्या बघा बाहेरच्या बाजूस लावायचं आहे, जेणेकरून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर त्याच बघा 64 योगिनी यंत्रावर जाईल अशा पद्धतीने लावायचं आहे। म्हणजेच काय, दरवाजाच्या बघा आपल्या दरवाजावर नेमप्लेट असते ना, त्याच्यावरती लावायचं आहे। 64 योगिनी यंत्र लावल्यामुळे तुमच्यासोबत बाहेरून आलेल्या नकारात्मक जी काही शक्ती आहे ती दाराच्या बाहेरच बघा थांबली जाते, तिथेच थांबते, ती घरामध्ये प्रवेश करत नाही। तसेच घराबाहेरील बघा काही नजरबाधा असेल, काही नकारात्मक शक्ती असेल, ती देखील
बाहेरच थांबते. आपल्या घरात ती वाईट शक्ती बघा येऊ शकत नाही. त्यामुळे हे 64 योगिनी यंत्र हे आवर्जून लावा. बघा यामुळं वाईट शक्ती, नजरदोष, बाधा, कटकटी, सततची भांडणं हे सर्व काही दूर होणार आहे. त्या बघा वाईट शक्ती ज्या आहेत त्या मुलांकडे आकर्षित होतात आणि त्याच्या पाठोपाठ घरात प्रवेश करून संपूर्ण घराला त्याचा त्रास होतो. जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर जर 64 योगिनी यंत्र असेल ना, तर त्याचा शिरकाव तुमच्या घरात होणार नाही. समजा बघा एखादी वाईट हट्टी शक्ती तुमच्यासोबत आली आणि तिने जर जबरदस्तीने घरात शिरण्याचा प्रयत्न केला, तर ती 64 योगिनी यंत्रावर आपटते आणि बघा ते घरात येऊ शकत नाही त्यामुळे 64 योगिनी यंत्र बघा त्यात तुमचा व्यवसाय असेल, तुमचं बघा दुकान असेल, तर तिथे देखील तुम्ही हे 64 योगिनी यंत्र लावू शकता. त्याचबरोबर 64 योगिनी यंत्र जर ऑलरेडी लावलेलं असेल तर त्याला बघा स्वच्छ पुसायचं आहे आणि त्याला हळद कुंकू लावायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे. त्याचबरोबर बघा तुम्ही हे लॅमिनेशनवालं देखील भेटतं, त्याचबरोबर हे तांब्याचं देखील भेटतं, तुम्ही ते देखील आणून लावू शकता. जे शक्य असेल ते लावा. त्याचबरोबर दुर्गाष्टमीच्या दिवशी नाही शक्य झालं तर अगदी दर महिन्यातील अष्टमी तिथी येते त्या दिवशी तरी तुम्ही हे आवर्जून लावा. बघा तुमचं घर स्वतःचं असू द्यात किंवा तुम्ही बघा रेंटने राहत असाल तरी देखील हे 64 योगिनी यंत्र जे आहे ते आवर्जून लावा. घरावर कुणी कर्णीबाधा केली असेल, काही ठिकाणी उंबरठ्यावर मंत्रित केलेले बघा तेल पाणी टाकलं जातं. 64 योगिनी यंत्र जर तुमच्या घराच्या दारावर असेल ना, तर या सर्व बघा ह्या प्रक्रिया ह्या निष्क्रिय ज्या आहेत त्या ठरतात. कोणत्याही वाईट शक्ती तुमच्या घरात प्रवेश करत नाही. तुम्ही सुरक्षित आणि सुखी जीवन जगू शकता. 64 योगिनी यंत्र तुम्ही घरात, दुकानात, तुमचं जर हॉटेल असेल, व्यवसायाचं ठिकाण, ऑफिस, जिथे तुमचे बघा आर्थिक व्यवहार होतात, मग ते घर स्वतःच्या मालकीचं किंवा भाडेतत्वावर असलं तरी देखील तुम्ही हे 64 योगिनी यंत्र लावू शकता. त्यामुळे ही बघा 64 योगिनी यंत्र लावल्याने तुमचे जीवन आणि व्यवसायाच्या ठिकाणी भरभराटी देखील होणार आहे. हे यंत्र आवर्जून लावा. त्यातल्या त्यात बघा उद्या चैत्र महिना सुरू आहे, त्यातील दुर्गाष्टमी आहे. तर अजूनही महिलांनो तुम्ही जर लावलं नसेल तर तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस हे 64 योगिनी यंत्र आवर्जून लावा. माझ्या देखील बघा दरवाजाला 64 योगिनी यंत्र मी स्वतः देखील लावलेलं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.